आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती झालेली आहे. जे विद्यार्थी SSC GD किंवा पोलीस भरतीचा अभ्यास करत होते, त्यासोबतच विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षेचा सुद्धा अभ्यास करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी आहे. आणि ही जी सुवर्ण संधी आहे ही 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. ते म्हणजे SSC GD ची जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याकडे असणारा जो वेळ आहे त्या वेळेचं सोनं कसं करायचं, या संधीचं सोनं कसं करायचं आहे, त्याचा पॅटर्न काय असणार आहे, नोटिफिकेशन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे म्हणजे फॉर्म भरणे, नंतर एज काय असणार आहे, त्याचा पॅटर्न काय असणार आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग नंतर त्याच्या स्टेप कोणत्या असणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येईल आणि अपडेट सुद्धा आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, SSC GD 2025च्या ज्या जागा आहेत म्हणजे जी होणारी एक्झाम आहे, जी 24 मध्ये जागा येणार आहेत, याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि या नोटिफिकेशन मध्ये ही जी एक्झाम आहे ही एक्झाम 27 ऑगस्ट पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे. आणि ही एक्झाम जी आहे ही जानेवारी या फेब्रुवारी मध्ये नक्की होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यात 10वी पास जे असणारे विद्यार्थी आहेत, जे आता 10वी पास झालेले विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा फॉर्म भरता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ओपनची जे काही कॅटेगरी असणार आहे त्या ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी वय जे असणार आहे ते 18 ते 23 वर्ष त्यांचं वय असणार आहे. नंतर ओबीसी विद्यार्थ्यांना 18 ते 26 पर्यंत आणि SC ST विद्यार्थ्यांना 18 ते 28 वयापर्यंत विद्यार्थ्यांचा फॉर्म भरता येणार आहे. नंतर हे जे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर एक्झाम पॅटर्न आपल्याला माहित आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्या सर्व नवीन विद्यार्थ्यांकरिता एक्झाम पॅटर्न हा ABCD म्हणजे 4 विषय असणार आहेत. त्या 4 विषयांमध्ये थोडा पॅटर्न बदललेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यात रिझनिंग असणार आहे, नंतर GK असणार आहे, नंतर मॅथ असणार आहे, आणि इंग्लिश आणि हिंदी या दोनपैकी एक लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे. दोनपैकी तुम्ही कोणती लँग्वेज घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. हे 4 जे विषय आहेत ते 4ही विषयावरती प्रश्न असणार आहेत. 20 प्रश्न असणार आहेत 4ही विषयावरती. आणि गुण प्रत्येकाला एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, म्हणजे 20 प्रश्न 40 गुण असणार आहे. आणि वेळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 60 मिनिटे. त्यामुळे एवढे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला 60 मिनिटात सोडवण्याची प्रॅक्टिस करावं लागणार आहे, कारण वेळ खूप कमी आहे. त्यात मॅथ पण आहे आणि रिझनिंग पण आहे विद्यार्थी मित्रांनो. मग याकरिता निगेटिव्ह मार्किंग आहे का? हो, निगेटिव्ह मार्किंग आहे. मग निगेटिव्ह मार्किंग किती आहे, तर 0.25 हे निगेटिव्ह मार्किंग याकरिता असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग ही जी लेखी परीक्षा तुम्ही जर पास झालात तर लेखी परीक्षानंतर तुम्ही काय असणार, म्हणजे लेखी परीक्षेनंतर काय असणार आहे, तर लेखी परीक्षेनंतर तुमचं फिजिकल टेस्ट असणार आहे. मग ते फिजिकल टेस्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे रनिंग असणार आहे. 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर याचा जो मेरिट असतो हा 160 पैकी मेरिट लागलेला असतो. म्हणजे यानुसार जे विद्यार्थी NCC वाले आहेत त्या विद्यार्थ्यांना, NCCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यात फायदा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ABC जे काही सर्टिफिकेट असणार आहे त्या सर्टिफिकेट नुसार, त्यांच्या मार्क्स नुसार, 160 मार्क्स नुसार त्यांचा त्यात फायदा होणार आहे. ज्या विद्यार्थ्याकडे A सर्टिफिकेट आहे त्याला 2%, नंतर B सर्टिफिकेट आहे त्यांना 3%, आणि C सर्टिफिकेट आहे त्यांना 5% असं त्यांना मार्क्स मिळणार आहेत किंवा त्यांना गुण मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. नंतर याचं वेतन किती असणार आहे, त्याचा पगार किंवा वेतन असणार आहे स्तर 3 नुसार, म्हणजे पे स्केल जो असणार आहे याचा जो स्टेज असणार आहे ते 3 स्टेज नुसार असणार आहे. म्हणजे 21,700 पासून तर 69,100 रुपयापर्यंत हा पगार असणार आहे. याची जी पद्धत आहे एक्झामची आणि निवड होण्याची पद्धत, पहिलं CBT टेस्ट म्हणजे लेखी परीक्षा, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. नंतर फिजिकल होणार आहे तुमची. फिजिकल झाल्यानंतर तुमचं मेडिकल होईल, आणि मेडिकल झाल्यानंतर तुमचा DV होईल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने या 4ही स्टेप तुम्हाला पूर्ण करायच्या आहे, आणि या 4ही स्टेप पूर्ण केल्यानंतर तुमचे निवड यादीमध्ये तुमचं नाव येईल विद्यार्थी मित्रांनो. तर ही एक्झाम 27 तारखेपासून आपल्याला नोटिफिकेशन म्हणजे अर्ज सुरू होणार आहे. त्यात आपल्याकडे आता 27 ऑगस्ट पासून, म्हणजे ऑगस्ट नंतर तुम्हाला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 4 महिने तुम्हाला मिळत आहेत विद्यार्थी मित्रांनो. या 4 महिन्यात तुम्हाला अभ्यास करायचा आहे, सातत्याने प्रॅक्टिस करायचा आहे. फिजिकलची प्रॅक्टिस नंतर करा, परंतु आधी जी प्रॅक्टिस आहे तुम्हाला ती एक्झामची प्रॅक्टिस करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम पॅटर्न सोडवून पाहायचा आहे, एक्झामच्या टेस्ट सोडवून पाहायच्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला नक्कीच 10 जानेवारी पर्यंत ही एक्झाम होईल. 10 जानेवारीपासून असं एक आपलं अंदाज आहे, म्हणून 10 जानेवारीला गृहीत पकडा आणि त्यानुसार GDचा अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. कारण पोलीस भरती तुमच्या हाती लागलेली नाहीये, तर GD नक्की आपल्या हाती लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हा एक विश्वास ठेवून
तुम्हाला सातत्याने अभ्यास करायचा आहे आणि आपण नक्कीच यात लागू हा एक विश्वास ठेवायचा आहे. याकरिता हा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.